हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. ते बघू शकताय आपल्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे. तुम्ही म्हणता ताई हे काय बनवती? तर हे डोसे बनवलेले आहेत. कसले डोसे? तर ह्याचा व्हिडिओ मी दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवेन. ह्या वेळच्या म्हणजे ह्या डोशाचा मी रेसिपीचा व्हिडिओ वगैरे नाही काढलेला, पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी नक्कीच ह्याचा व्हिडिओ शूट करेन आणि लवकरच ह्याचा व्हिडिओ शूट पण करणार आहे. तर आता मी हे बनवले आहेत. तुम्हाला मी सांगते, कच्च्या बटाट्यापासून डोसे बनवले आहे. कच्चे बटाटा आणि रवा आणि चण्याचं पीठ ह्याच्यापासून डोसे बनवले आहे. एक नंबर डोसे झाले होते. पहिले थोडेसे बनवले, एकच पहिला बनवून बघितला तर छान झाले म्हणून मी अजून थोडंसं बनवलं, पीठ जास्त कालवलं आणि मग डोसे मस्त असे बनवले. आणि इथं बघू शकता, इथं बटाट्याचं कालवण केलं तर ह्यांना असं कालवण आवडतं. आणि हे बघू शकताय, बटाटा असं कालवण म्हणजे सालं वगैरे बटाट्याचं न काढता कालवण केलेलं आहे. आणि चवळीची भाजी केलेली आहे मस्त अशी थपथपीत. ह्याला ग्रेव्ही टाईप अशी म्हणतात किंवा आमच्या इथे थपथपीत म्हणतात. आणि हे डोसे पण एक नंबर झाले होते. 5-6 डोसे झाले होते, 6 झाले होते. हे नारळ फोडले, खोबऱ्याची बर्फी करत आहे. तर 3 नारळ होते मंदिरातले. त्या दिवशी साईबाबाच्या मंदिरात गेले होते, तिकडं मला नारळ दिला होता प्रसादामध्ये. आणि 2 घरातले होते नारळ. तर म्हणलं ते नारळ आता काय करायचे, तर मग फोडले आणि मस्तपैकी म्हणले आज खोबऱ्याच्या आपण वड्या करूया. तर हे बघू शकता, भात वगैरे झाला, चपात्या झाल्या, स्वयंपाक वगैरे सर्व झाला होता. मग मी इथं आता डोसे राहिले होते लास्ट, म्हणले डोसे करून घ्यावा म्हणजे आपल्याला किचन क्लीन करून लगेच खोबऱ्याच्या वड्या पण लगेच करून घेऊया. पण आज काय जास्त एवढं काय हे नव्हतं, त्याच्यामुळं मग करायला घेतलं आणि कंटाळा केला का मग ते नारळ म्हणले तसेच सुकून जातील, आटून जातील, त्यात पाणी मग सुके होतील. आणि दुपारी बेसन केलं होतं चण्याच्या पिठाचं, मस्त असं झालं होतं झणझणीत. आणि आता बघू शकताय खोबरं वगैरे मी सर्व कापून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आणि आता इथं मी किचन वगैरे पुसून घेत आहे. तवा वगैरे एक साईडला ठेवला आहे. आणि खोबऱ्याच्या वड्या मस्त अशा वड्या झाल्या होत्या, खूप आवडल्या मला. गोड वगैरे एकदम प्रमाण मस्त झालं होतं. तर मी चटणी पण बनवली होती. 3 नारळ होते, 3 नारळामध्ये अर्ध्या नारळाची मी खोबऱ्याची चटणी बनवली होती डोश्यासोबत खायला. मी असं म्हणलं की मम्मी चटणी नुसते डोसे कसे लागेल, तर तू चटणी बनव थोडीशी. मग मला तर नारळ फोडायचेच आहे, तर मग चटणी पण बनवते. मग चटणी पण बनवली, मी ट्राय करायसाठी बनवले होते डोसे, पण अगदी मस्त असे एक नंबर झाले होते, मला खूप आवडले. दुसऱ्या वेळेस नेक्स्ट टाईम नक्की तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेन. आणि बघू शकताय मी एवढे 3 नारळ फोडून धुवून घेतले आणि गोड होते खूप. आता मिक्सरला बारीक करून हे बघा, आता मी पहिलं त्याचे पाठीमागची स्किन आहे ब्राऊन कलरची ती काढते, पण एका याचं निघलं आणि दुसऱ्याचं निघायलाच तयार नव्हतं लवकर, मग त्याच्यामध्येच खूप वेळ चालला होता. तर मी म्हणले नको आता राहू दे, मी असेच करते डायरेक्ट. तशी केलं असतं बर्फी एकदम व्हाईट झाली असती, मस्त असं कलर आला असता छान. पण मी एकाच ह्याचं साले काढले, पाठची स्किन, बाकीच्याचं नाही काढलं. मग तसेच कट करून घेतले, कारण म्हणले खूप उशीर पण होईना आणि जास्त खोबरं होतं ना, 3 खोबरं होतं, 3 नारळ होते, त्याच्यामुळे म्हणले नको आता एखादा असं तर ठीक आहे. म्हणले याला खूप उशीर लागत नाही, आपल्याला अजून वड्या करायच्या आहेत. आणि हे गेले होते शिर्डीला काल शिर्डीला गेले होते. मग शनिवारी गेले होते सकाळी, आणि शनिवारी गेले होते ते सकाळी शिर्डीला. आणि आले आज येणार आहेत ते, म्हणजेच रविवारी रात्री येणार आहेत. तर हा रविवारचा रात्रीचा व्हिडिओ आहे. तर हे बघू शकता मी असं सर्व काढून घेतलं. आणि ते माझी बर्फी वगैरे बनवूपर्यंत ते आले, पण बर्फी बनवत्या वेळेस ते आले, पण म्हणजे झालं होतं 9:30 वाजले होते. 9:30 वाजता ते आले. तर प्रसाद वगैरे घेऊन आले, शिर्डीचा लाडू आणले आणि पेरू पण आणले. तर तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला दाखवून मी ते पेरू आणि लाडू आणलेले, कारण मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड करायचं राहून गेलं, कारण मी टाकणार होतं दुसरा व्हिडिओ. आणि मग तो व्हिडिओ व्यवस्थित काय एडिटिंग झाला नाही, मला जे म्हणजे कट करायचं होतं थोडंसं, तर ते कट झालं नाही माझ्याकडनं. तर मग म्हणलं अरे आलं होतं कट करता, आणि तो व्हिडिओ उद्या येईल. मग मी हा व्हिडिओ घेतला, म्हणलं हा व्हिडिओ कालचाच व्हिडिओ आज टाकूया. तर मग इथं मग त्याच्यामध्ये मी तो व्हिडिओ शूट केलेला नाही आहे प्रसादाचा. ते मी खोबरं वगैरे कापून घेतलं आता मिक्सरला.
थोडंसं फिरून घेणार आहे, म्हणजे थोडंसं जाडसरच ठेवायचं आपल्या वडीसाठी. तुम्ही खोबऱ्याच्या वडेही करू शकता किंवा खोबऱ्याचे लाडूही करू शकता, पण खोबऱ्याचे लाडू करण्यासाठी थोडंसं खोबरं बारीक वाटावं लागतं आणि खोबऱ्याच्या वडीसाठी थोडंसं एवढं जाड तर चालतं. तर बघू शकता साखर मी ना 5 वाटी, म्हणजे 5 वाटी खोबरं होतं त्यामध्ये मी 3 वाट्या साखर घातली. 3 वाट्या साखर म्हणजे वजनी प्रमाण म्हणतात तर अर्धा किलो साखर घातली ही. आणि 2.5 वाटी नारळ होतं, 3 घेतलेलं त्यातलं 2.5 वाटी नारळ होतं. आणि त्याच्यामध्ये मग साखर घातली. साखरेमध्ये थोडंसं दूध घातलं मी. तुम्ही बघितलं दूध किती घातलं मी. दूध थोडंसं घातलं आणि मग थोडंसं मेल्ट करून घेतलं मी आणि त्यात थोडंसं तूप घातलं आणि थोडीशी साखरला, म्हणजे असं गरम जेव्हा होती ना साखर, जास्त फिरवायचं नाही साखरला, नाही तर मग साखरेनं जास्त फिरली का मग त्याचं साखरेचं मग वेगळंच रूप तयार होईल, एकदम जाडसर असं जास्त साखर फिरल्यावरती. तर मग मी थोडंसं फिरून घेतलं. थोडंसं गरम झालं पाक वगैरे नाही करायचं, थोडंसं साखर गरम झाली मग त्याच्यामध्ये हे खोबऱ्याचं जे वाटण आहे आपण जाडसर असं वाटून घेतलं आहे बर्फीसाठी, बर्फी किंवा वडी आपण बोलू शकतो, तर ते टाकून घ्यायचं आहे. तर मी सर्व टाकून घेतलेलं आहे आणि इथं पाणी वगैरे आपल्याला काही घालायचं नाही. या वड्या मस्त आपण 15 ते 20 दिवस किंवा महिनाभरही आपण खाऊ शकतो व्यवस्थित. जर आपण ठेवल्या डब्यामध्ये तर आपण व्यवस्थित महिनाभर तरी ह्या वड्या मला असं वाटतं खाऊ शकतो. पण याच्यामध्ये पाणी वगैरे काही यूज केलेलं नाही आहे. थोडंसं दूध घातलं आहे आणि तुम्ही दूध पण नाही घातलं तरी पण काय हरकत नाही, पण मी थोडंसं घातलं कारण की उशीर झाला होता आणि लवकर वड्या करायच्या होत्या. आणि इथं यावेळेसच ते आले होते, ते होते काय केलं ह्या कढईमध्ये. त्याच्यामुळं मग मी त्याच्यामध्ये दूध घातलं म्हणजे साखर लवकर थोडीशी मेल्ट होईल आणि गरम होईल, नाहीतर मग असं थोडा वेळ लागला असतं साखर मेल्ट व्हायला. तर असं आणि मस्त असं मी ना याला पाणी सुटलं होतं साखरेला आणि खोबऱ्याचं, तर ते चांगलं मी म्हणजे सुकवून घेतलं, पाणी सोक करून घेतलं चांगलं. आणि इथं वेलची पावडर घालत आहे. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट वगैरे बारीक कट करून घालायचे असेल ते पण तुम्ही घालू शकता. मी काही नाही घातलं. जायफळ चारोळ वगैरे पण घालू शकता, पण मी काही न घालता फक्त हे घातलं. किंवा तुम्ही याच्यामध्ये कलरही कोणताही ॲड करू शकता. बर्फीसाठी मुलांना म्हणजे कसं आवडतं कलर वगैरे टाकलं थोडं ॲक्टिव्ह वाटतं एकदम. तर मी काही नाही घालता फक्त साध्या सोप्या पद्धतीने ही खोबऱ्याची बर्फी केली होती आणि 1 नंबर बर्फी झाली होती. तुम्ही पण अशा प्रकारे ट्राय करा. आणि थोडंसं सेट बरोबर झाली नव्हती मला असं वाटतं मी जेव्हा काढली बर्फी तेव्हा, पण नंतर मग ठेवली मी फ्रीजमध्येच प्लेटमध्ये वड्या अशा काढून. पण व्यवस्थित सकाळी मग व्हिडिओ शूट केलेला आहे परत. एकदम मस्त परफेक्ट बर्फी झाली होती, मला खूप आवडली आणि ह्यांनी पण खाऊन बघितलं, ह्यांना पण आवडली, मुलांना पण आवडली. तरी बघू शकता मी हलवत होते तरी पण भरपूर असा वेळ लागला, कारण की आपल्याला बारीक गॅसवर ही प्रोसेस करायची असते. तर म्हणून पहिले स्वयंपाक वगैरे करून घेतलं आणि म्हणले नंतर हे करूया आपण, कारण रोज तसंच आज उद्या होऊन जातं आहे. तर म्हणलं आज करूनच घेते. बघू शकते हे आपलं सारण तयार झालं आहे. तर इथं ताटाला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि ताटामध्ये काढून घेते. तुमच्याकडे जे कोणतं भांडं असेल तुम्ही जे आकाराची गरज त्या भांड्यात टाकून त्या आकार देऊ शकता, तो आकार देऊ शकता. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा बाहेरही ठेवू शकता. तर मी ना इथं फ्रीजमध्ये ठेवलं होतं, त्याच्यामुळे वरतून थोडंसं सोक झालं, म्हणजे सुकी झाली बर्फी म्हणजे तेव्हाच. आणि नंतर आतमधून थोडीशी वल्ली होती काढता वेळेस, तर बाहेर ठेवलं तरी चालेल. तर मी बाहेर फ्रीजमध्येच ठेवली होती, म्हणजे पटकन सेट होईल म्हणून. पण आतमधून सेट नव्हती झाली पूर्णपणे, वरतून थंड हवा लागल्यामुळे वरतून सेट झाली होती. तर बघू शकता अशा प्रकारे मी उलटणीने आपण सेट करून घ्यायची व्यवस्थित. जास्त नाही दाबायचं, मग त्याचा गच्च होतो एकदम. तर असं नॉर्मल हातानेच आपल्याला प्रेस करायचे आहे. तुम्हाला असं वाटतं जोरात मी प्रेस करते, पण नाही, मी नॉर्मल हातानेच प्रेस करते. पण जोरात दाबल्यावरती ना, प्रेस केल्यावरती ते पूर्ण चमच्याला चिपकन. तसं उलटणीने थोडंसं आल्हाद हाताने आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून ते असं छान असं बघायला पण छान वाटेल. तर खूप गरम होतं हे, त्याच्यामुळे मला ते करणं पण हे होत होतं, ताट पण गरम लागत होते. तुम्ही समजू शकता साखर आणि खोबरं त्या चटका किती बसतो, म्हणजे असं गरम. तर खूपच गरम लगेच मी ताटात वतून घेतलं आणि असं मस्त सेट करून घेतलं. आणि वरतून लगेच चाकूच्या साहाय्याने मी
कट करायचं, ज्या प्रकारे आपल्याला कट करायचं त्या प्रकारे मी कट करून घेतले. वरच्या वरच फक्त, खालीपर्यंत चाकू नाही घालायचा आपल्याला. आणि नंतर मग फ्रीजमध्ये थोडी थंड होऊ दिली बाहेरच. नंतर मग फ्रीजमध्ये ठेवले 5 मिनिटांनी, पण आतमध्ये खूप गरम होती, तर तुम्ही बाहेरच राहू द्या. आणि फ्रीजमध्ये ठेवली तर काय हरकत नाही थंड होण्यासाठी, जसं मी केलं तसं. पण रात्रभर ठेवली होती, बरोबर होती ती. थोडी घाई तर तसंच होतं. तर हे बघू शकता, आता मी ना चाकून ह्याला कट करून घेते. असे वरच्या वरच फक्त आपल्याला कट करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून जेव्हा थंड होईल बर्फी तेव्हा आपल्याला सोपं जाईल वड्या पाडायला. हे बघू शकताय, असं कट करून घेतलेलं आहे. आणि मस्त अशा बर्फी झाली होती, खूप आवडली मला, टेस्ट खूप भारी झाली होती. प्रमाण मी घेतलं त्याप्रमाणेच तुम्ही पण प्रमाण घ्या. ते 2.5 नारळ होते माझे, 2.5 नारळाला अर्धा किलो साखर परफेक्ट झाली होती. तुम्ही जर 3 नारळ घेता आणि त्याला पण अर्धी एवढी साखर बरोबर होईल, एवढा काय फरक होत नाही. पुन्हा 3 नारळाला पण थोडीशी मागं पुढं 1-2 चम्मच एवढंच होईल, नाही घातलं तरी पण परफेक्ट होईल. कारण की अर्धा नारळ म्हटलं एकदम थोडंच झालं, एवढं काय होत नाही. ते बघू शकताय सेट झालेली आहे. पण आतमध्ये ठेवली होती त्याच्यामुळे ते आतमध्ये खालून ताट गरम होती, आतमधली बर्फी वरतून थंड झाली फ्रीजच्या वाफेने, फ्रीजच्या कुलिंगने, त्याच्यामुळे ते वरचं सेट झालेले आहे. आणि आतमधली जी बर्फी आहे थोडीशी नरम होती, कारण सेट नव्हती झाली. पण रात्रभर ठेवल्या परफेक्ट अशी बर्फी झाली होती. तुम्हाला काढून दाखवलं कळेल आत्ताची. आणि नंतर मग सकाळच्या व्हिडिओमध्ये मी ते बघू शकता, वरतून सेट झाली पण आतमधून थोडीशी सेट नव्हती झालेली. आणि मी घाई केली मला असं तर काढण्यासाठी, तर ताटाला चिपकत होती. पण झाली होती छान, टेस्ट वगैरे आपल्याला घरात खायला काय, घरात खाण्यासाठी छान आहे. आपल्याला जर बाहेर द्यायचे असेल, कुठं न्यायचे असेल किंवा कोणाला बनवून द्यायचे असेल, थोडंसं या गोष्टीचं लक्ष दिलं पाहिजे आपण, की बाबा थोडीशी घाई कमी करायची, लवकर बनवायची. ते बघू शकता कलरही किती मस्त आलेला आहे. आणि बघू शकता मस्त अशी आतमध्येच थोडीशी नरम आहे, बघू शकता. आणि मस्त झाले ते, नक्की ट्राय करा तुम्ही. त्यांना व्हिडिओ आवडतात की नाही माझे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करत जा. आणि छान छान मला कमेंट्स करा, कारण तुमच्यासाठी रोज मी नवीन नवीन म्हणजे छान छान असे व्हिडिओ घेऊन यायचा प्रयत्न करत आहे. आणि हे बघा ही बर्फी, तर नंतर मी बर्फी कट करून प्लेटमध्ये काढून घेतली. आणि अशा सर्व बर्फ्या ताटात ठेवून मी फ्रीजमध्ये ठेवले रात्रभरासाठी. आणि बघा खाली वल्लं आहे थोडंसं खालच्या साईडला, तर मी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून मग सकाळचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते. आता याच्यामध्ये शूट केलेला आहे, हे बघू शकताय. आणि आता फ्रीजमध्ये ठेवते रात्रभरासाठी. हे बघू शकता जवळून याचा लुक, मस्त अशी बर्फी झाली होती. नक्कीच तुम्हाला पण आवडली असेल. ते बघू शकता दुसऱ्या दिवशी त्यांना जरा म्हणले, जरा पकडा म्हणले व्हिडिओ, फोन पकडा जरा, त्यांनी फोन पकडला होता. आणि बघू शकता किती मस्त अशी बर्फी झाली होती.